काय दिसतंय का खाली पूर्ण गाव आहे ते. अरे कशा मारा जातो हा बा आता अक्षय आता भाई पडला 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 मरता मरता मरता. मंदिर आहे तुम्हाला दाखवतो नाव मार आणि गाव एवढा आहे ना. तर मित्रांनो आता आम्ही कर्जत स्टेशनला तुम्ही बघू शकता. आम्हाला कल्याणला शूट घ्यायला भेटला नाही कारण की ट्रेनला आहे ना आम्हाला खूप लेट झाला. आम्ही धावत धावत आलो आणि पकडले ट्रेन. आयुष आयुष दाक्षे वरती दा. छत्रपती शिवाजी महाराज की. तर नमस्कार मित्रांनो, माझं नाव आहे साहिल आंबेडकर. आज आपण चाललोय लोणावळ्याला, लोहगडला चाललोय आपण. तर आपल्यासोबत बघू शकता तुम्ही आयुष आहे, आयुषचा भाव आहे आणि पाठी तिकडे त्यांची फॅमिलीसुद्धा आहे. तर आपण आता आपण आहे डोंबिवली स्टेशनला, तिथून कल्याणला जाणार. कल्याणवरून मग डायरेक्ट लोणावळा. चला मग असाच आमचा व्लॉग कंटिन्यू करा. आणि कोण जर नवीन असेल त्यांनी लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि असाच आमचा ब्लॉग कंटिन्यू ठेवा. तर मित्रांनो आता आम्ही कर्जत स्टेशनला तुम्ही बघू शकता. आम्हाला कल्याणला शूट घ्यायला भेटला नाही कारण की ट्रेनला आहे ना आम्हाला खूप लेट झाला. आम्ही धावत धावत आलो आणि पकडले ट्रेन. आणि तिकडे बघा जनरलमध्ये तिकडे आम्ही इकडे येऊन बसलो आहे स्लीपरमध्ये. तर आता आपण जातो आहे लोणावळ्याला. आता त्यानंतर कुठे जायचं आपल्याला, लोकल पकडून मळवली असं काहीतरी आहे. तो अक्षय म्हणून भाव आहे, त्याला माहिती आहे. आयुषचा भाव आहे तो, त्याला माहिती आहे सगळं. 2 hours later. बंद गेला. तर मित्रांनो आता आम्ही लोणावळ्याला उतरलेलो आहे. आता आम्ही जातो लोकल पकडणार. लोकल पकडून मग आम्ही मळवलीला जाणार. माळवली का समथिंग असं आहे, अक्षयला माहिती आहे. अक्षयच्या आम्ही पाठी जाणार आहे. A few minutes later. तर आता आम्ही मळवलीला उतरून चाय नाश्ता केला आहे. तर आता आम्ही चाललोय चालत. पहिला कुठे भाजी वॉटरफॉल, भाजी वाटत तिकडे जाणार आहेत. तिकडून मग नंतर बघू, मग पुढे आम्ही लोहगडला जाऊ. अजून आहेत खूप सारे स्पॉट्स आहेत. तर बघू, आम्हाला जर सगळे बघायला भेटले सगळे बघू. पण आता आम्ही चाललोय. ते बघा अर्धे तिकडे आहेत, छोटे छोटे 2 छोटी पोरं आहेत. हे इकडे अक्षय आणि सोनू आहे इथे. चला मग असाच आमचा ब्लॉग कंटिन्यू करा. चला मित्रांनो, तुम्ही बघू शकता इकडे धबधबा आहे, भाजे धबधबा दिले वॉटरफॉल. किती सुंदर आहे बघा. चला तुम्हाला दाखवतो यावर. आपण वरती जाऊया का? जाऊया वरती. वरती जाऊया का? येताना जाऊ ना. तर फक्त आलं थांब लगेच. हे थांब, जाऊ नको. साहेल साहेल चल काय चल. जातो वरती, जातो, भिजत नाही फक्त. हा मग चल, जाऊन ते येताना भिजूया. हे बघा काय ह्याने मला कॅमेरा धरायला लावला. स्वतः पुढे पटपट चालतंय. शूट घातल्या तरी पण माझे पाय सरकत आहेत. आणि मी बघा चप्पलवर आहे. चांगली आहे. गाईज बघू शकता तुम्ही, इथे मस्त दृश्य आहे. इथे रे भिजू नको रे. आपण नंतर
तर काय ते आता बघू शकता आम्ही इथून निघालो तर आता पुढे चाललोय. यो ब्रो हे बघ काय ते काय आलं? अरे भावाची चैन तुटली यार, कडकी मी आटा गेला. खडकी मी आता गेला. चल गजब बेइज्जती है. तर मित्रांनो आता आम्ही रस्त्यातून येत होतो चालत चालत, तर आम्हाला तेवढाच अजून एक वॉटरफॉल दिसला. आपण बघा किती सुंदर आहे, तुम्ही बघू शकता. आता आपल्याला भिजायचं नाही कारण की आपल्याला गडावरती चढायचं आहे, म्हणून येताना आपण सगळीकडे आंघोळ वगैरे करत जाऊ मस्तपैकी. तर रस्त्यावरून पुढे सुंदर कंटाळा आला. कॅमेरामॅन पण जरा माहिती आहे. साहेब काय पण बोल, तू शूज घातले, मी स्लीपर घालून चढतोय. तर कॅमेरा करा, छोटासा शॉर्टकट संपत आला. यू ब्रो कम. आता आम्ही वरती आलोय, पूर्ण पण वरती नाही आलो. आता आम्ही थोडासा बसतोय, म्हणजे पाणी वगैरे पितो आम्ही. आता खूप ताण वगैरे लागते आता आम्हाला, जाम वरती आलो. तुम्ही बघू शकता इथं वातावरण आणि निसर्ग तुम्ही बघू शकता किती चांगला दिसतं, एकदम भारी. अशा जागेवरती एकदम शांत वारा बघा, किती छान दिसतं. आणि हा बघा, मला तर असं वाटतं की हा लोहगड असेल आणि तो तिकडे दिसतोय तो विसापूर असेल. आता मला पण एवढी काय आयडिया नाही आहे. तो अक्षय आहे पण तो आता मागे राहिला आहे. तो छोटा बाळ होता त्याला घेऊन येतो तो खांद्यावरून, म्हणून तो मागे राहिला. आणि आलो पुढे पुढे आम्ही दोघं पळत पळत, तर थांबलोय जरा वेळ त्याच्यासाठी. आता तर मित्रांनो आम्ही आता फायनली लोहगडच्या पायथ्याशी आलेलो आहे. हे बघा, तर आता आपला ट्रेक चालू होईल इथून पुढे. अजून मागून यायचे आरती लोक मागे राहिले, आम्ही फक्त पुढे पुढे येत गेलो फटाफट. आम्हाला खूप एक्साइटमेंट झालेली म्हणून आम्ही फटाफट आलो पुढे पुढे. खूप चढलो आम्ही, पूर्ण आम्ही स्टेशनपासून चालत आलेलो आहे. आता याच्या पुढे आम्ही आता ट्रेक आपला चालू होईल. तर हे बघा आता आले, अजून 2-3 जण मागून यायचे बाकी. हा बघा आपला अक्षय भाऊ कसा बघा बारक्याला घेऊन आहे खांद्यावरती. पूर्ण रस्त्याभर तो, म्हणजे घाटात पूर्ण तो त्याला खांद्यावरतीच घेऊन होता. आता त्याला उतरवलंय. तर आता आपला ट्रेक चालू होईल, तर तुम्ही असंच व्लॉगमध्ये कंटिन्यू राहा. चला मित्रांनो आता आम्ही घर चढायला सुरुवात केलेली आहे. तर चला आता आता लागलंय घाई, आधी पाठी होते तर लागलंय घाई, गेले पुढे गेले सर्व. आता बघा मी आणि आयुष भाई फक्त पाठी आहे. आणि हा बघा आता आपला मित्र. चला मग मला मित्रांनो सांगतो मी, आम्ही तिथे ना लाईनीत उभे होतो, तिकीट वगैरे काढायची आहे तिथे. आणि आहे ना इथे नेटवर्कच नाही, म्हणजे पैसे वगैरे पे झाले. आणि आमचे ते काका आहेत ना, हे बघा जात आहेत ते. हा ते कधी गायब झाले ना पुढे कोणालाच नाही माहिती. आम्ही फक्त 5 तिकीट काढले आणि आम्ही 8-9 जण घुसलो त्याच्यात. तर आता फटाफट जातो आता वरती. आहे बघा चढायचं सरळ चढणं एकदम. चला आता असाच ब्लॉग कंटिन्यू करत राहा. चला बाबो चला आता ही पण एक खिडकी आहे. हे वरती जाऊया ना आता, पेहरा देण्यासाठी हे असते सगळं. चला आता वरती जाऊया, वरती चला. मला ना विंचूकडा बघायचा. आता तिकडे जायला तर अलाउड नाही, म्हणजे बंद केलं पावसाच्या कारणामुळे, जास्त पाऊस आहे म्हणून. आता बघू शकता तुम्ही स्वतः बघा, पांड्यांवरनं वगैरे पाणी जातं. आता मला विंचूकडा बघायचा आहे, कुठे आहे तो. अच्छा मी पण पहिल्यांदा आलो गडावरती. आता चला बघू.
आता मित्रांनो हा पाठी आपल्या आहे, ती पाठी आहे हनुमान दरवाजा बघू शकतो पण आहे, बघू शकतो तुम्ही. आता इकडे हे बघा. तो पुढे बघू शकता तुम्ही गाईस. धुकं बघा, धुकं आहे ना, जाम धुकं आहे, जाम जाम म्हणजे आपलं पूर्ण शूट करतो तो आईच भाव करतो. कारण असं पकडून चाललं म्हणजे खूप रिस्क आहे. मगाशी मला बघितला पण तोच करतो. काय वन साइड वारा वारा आहे ना आणि एवढा धुका आहे ना, जाम जाम. हे बघा पाठी तुम्हाला माहिती असेल तर कमेंट मध्ये सिक्युरिटी वगैरे पण तिथे सिक्युरिटी गार्ड पण बघा. अजून एक तुम्हाला अजून एक वस्तू दाखवू तर येस ब्रो तो बसून आहे. ओपनची इथे बसून. डू नॉट सीट ऑन दिस कॅनॉन. आता फक्त मला बघायचं, तिकडे जायला तर अलाउड नसणार एवढं मला माहिती. जय मी बोलल्यावर तू पण बोलतच नाही. जय जय शिवाजी. काही कपडे घालतात. शेवट आहे तर जरा ते आपण बघू आता पुढे जाऊन काय. हा इथे अजून आहे पुढे पण गेलं नाही का जाऊ नये म्हणून असं बोलत इथे काहीतरी हे तलाव आहे भारी आहे. इकडे अजून वरती जायचं. इथे काय महाराजांची मूर्ती असेल काय ते, त्याला बघून येऊ आपण. काहीतरी असेल बघू ना आपण पहिलाच प्रेडिक्शन नाही केलं पाहिजे, काहीतरी भलतं निघायचं म्हणून आपण जाऊन बघितलेलं बरं. त्यामध्ये आता असेल हळूहळू बघा भाई तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघा, छान माझ्या व्हिडिओ छान म्हणजे छान. तेवढं आता जेवढं आपण बोलू नाही शकत, तुम्ही एकदा येऊन बघितलात ना की तुम्हाला समजेल किती मजा आहे किती नाही. हे बघा काहीच दिसत नाही, काहीच नाही. खाली वाटत पण नाही. हे बघा हो वाटत पण नाही की खरं म्हणजे हा गड आहे असं वाटतं डोंगरावरती वगैरे आलं. पण हा गड एक नंबर सुंदर आहे, खूप सुंदर आहे, जाम आवडला. आणि जेणे कोणी म्हणजे त्या काळी कसा बनवलेला असेल हा गड, दगडी वगैरे तुम्ही खाली बघाल ना समजेल तुम्हाला कसा बनवलेला असेल हा गड, कशी रचना केली असेल त्याची. जाम थोडा सुंदर आहे ना गड. याच्या आधी चढलं मलंगडला गेले, मलंगड तर नॉर्मल झालं आहे. परत कलावंतींना पण गेलो. दाखवतोय हे पाणी टाकी वाटतं झालं. बोललो ना म्हणून तुला बोललो आधी प्रेडिक्शन करू नका. टाकी पण आहे समाधीत आहे, समाधीत आहे.
तुम्हाला दाखवतो. चला आपण आता चले. हे बघा मित्रांनो, तर तुम्ही पाहू शकता आता पाऊस आहे पूर्ण, म्हणजे अख्खं पाणी आहे. बाटे आहे ना, हनुमानाचं मंदिर आहे, ते आपलं नंदी आहे. आता आपण पाया पडायला जाऊ. हे बघा पाहू शकता इथं मंदिर आहे आणि आपले नंदी आहे. मित्रांनो आता उतरायला चालू केलंय. चला पहिल्यांदा हा बघा, आता हा वाट चुकलाय वाटतं. काय राहावा आई, वाट चुकलाय गाडी. मजा आली. थंडी वाजते आता, छान थंडी वाजते. हे बघा याला दिला जॅकेट. मला तर बाई थरथर थरथर कापत होता. बोलतो की मला शूट घ्यायला होत नाही, मला हात कापते वगैरे बोलत होता. देऊन टाकायला जॅकेट. मला हे दुखा लागलंय. बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय, धर्मवीर संभाजी महाराज की जय, भवानी जय शिवाजी. तर मित्रांनो आता आम्ही गड उतरलोय आता खाली. आता काहीतरी नाश्ता वगैरे करू आणि पुढे परत जाऊ आम्ही. आता पुढे कुठे जायचं आपल्याला? आता कुठल्या भाजे भाजे वॉटरफॉल, भाजे वॉटरफॉलवर जाऊ. बघू जर तिकडे जर पाऊस वगैरे पडत असेल ना, तर मग पाण्यात वगैरे नाही जाणार आम्ही. पण नसेल पडत ना, मग आम्ही आंघोळ वगैरे करतो, मस्तपैकी मजा करतो. चला माझ्या ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा. चला. A few minutes later. तर मित्रांनो आता आम्ही खाली आलो आहे गड चढून. तर आता हे बघा इथे आम्ही धबधब्यावरती येतो. आता मागाशी तर कोण नव्हतं, पण आता बघा किती पब्लिक आहे. बघा बाहेर पण आहेत. आता आम्ही इकडे जातोय. तर चला आधी वरती चले. आयुष ये इकडे. नाही जास्त, मी बोललो काय जास्त पाहिजे होतं खूप. अक्षय उड्या उड्या मारतोय काय? उड्या लोक चालल्यात वरती वरती चालल्यात. तुम्हाला दाखवतो नंतर बाहेर गेल्यावरती की लोक तिथपर्यंत वरती वरती एकदम टोकाला गेलं डोंगराच्या धबधब्यापर्यंत. चला काय थंडी वाजते ना जाम. जाम गार झाली ना. जाऊया चल वरती. फोर्स वाढला. नको नको लगेच नको. जीव हवाय ना. काका पडला. ब्रो चला आता काय आता आम्ही वरती चाललोय. चला आता थंडी तर एवढी वाजते ना, तरी पण नक्की नाही. जा वरती जा आयुष. आयुष जा वरती जा. हा बघा भिडत बसलाय. तर मित्रांनो आता जाम थंडी वाजते. जाम म्हणजे जाम थंडी वाजते. या धबधब्यावरनं आता खाली आलो. टी पॉईंट आहे इथे बघा, चाय पॉईंट आहे. अजून हा इथं खाली धबधबा. आणि तिकडे लेणी होत्या, तर आम्ही जाणार होतो पण आम्हाला आता थोडा उशीर झाला आहे. पुढे ट्रेन पण सुटेल वगैरे म्हणून.
तर आता आम्ही चाललो आता. बाकी मग आता कपडे वगैरे चेंज करतो आणि मग निघतो आम्ही. चला मग. 1 hour later. हॅलो, आता आम्ही लोणावळ्यावरून निघालो. तुम्हाला दाखवता आलं नाही कारण की आहे ना खूप गर्दी होती. आमच्याकडून एक ट्रेन सुटली पण आणि आता दुसरी ट्रेन पकडली. तिकडे आम्हाला उतरतो तिकडे आम्ही उतरतो. त्यांना मी कल्याणला आहे. त्यांना आम्ही इथून चांगला तिथे लागतो. त्याला घरी जाऊन तर मला वाटत नाही की ब्लॉग एंड करायला भेटेल कारण की फोनची चार्जिंग पण खूप कमी आहे. तर मी आता इथेच ब्लॉग एंड करतो. त्यांना